कर्मचक्र समजण्याआधी पुढील माहिती बघा, म्हणजे तुम्हाला पुढे कथेच्या माध्यमातून समजण्यासाठी आणखी सोपे होऊन जाईल. बाळा, कर्माचे खेळ मोठे अजब आहेत. तुला माहिती आहे का? आपण जे भोगतो ते कुठून येते? हे बघ, हे तुझे संचित कर्म आहे. जन्मोन जन्मी तू जे काही साठवले आहेस त्याचा हा मोठा साठा. जसे कोठारात साठवलेले धान्य. आता या साठ्यातून या जन्मात तुला जेवढे धान्य, सुख-दुःख खायला मिळणार आहे ते आहे तुझे प्रारब्ध. हे तू बदलू शकत नाहीस, ते तुला भोगावेच लागेल. पण थांब, आता तू जे नवीन बी पेरतोयस ते आहे तुझे क्रियमाण कर्म. हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. आज तू जे पेरणार तेच उद्याच्या कोठारात साठवले जाईल. म्हणून लक्षात ठेव, जुन्या साठ्यावर रडण्यापेक्षा आज चांगले बी पेरा, म्हणजे तुझे भविष्य आपोआप उज्ज्वल होईल. तुमचे आजचे कर्मच तुमचे उद्याचे नशीब घडवते. विचार आवडला असेल तर शेअर करा.